जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी सायंकाळी सोलापुरात मिरवणूक काढण्यात आली। मध्यवर्ती बाळीवेस मार्गे मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। ही मिरवणूक बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती चौक मार्गे कोंथम चौकापर्यंत काढण्यात आली। यावेळी विविध मंडळांनी सहभाग घेतला होता। यात विविध मंडळांनी बसव विचारांवर आधारित विविध देखावे सादर केले। मित्रनगर शेळगे येथील शिवबसवश्री प्रतिष्ठानच्या वतीनं जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढून मूर्तीची स्थापना करण्यात आली। प्रारंभी जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीचं पूजन स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबर्जे आणि ऑइल मिल असोसिएशनचे अध्यक्ष महालिंगप्पा परमशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं। ही मिरवणूक शेळगे येथील राही मंगल कार्यालयापासून बसवेश्वर नगर, जवाहर नगर, कुमारस्वामी नगर, सन्मित्र नगर, मेहताब नगर या मार्गावरून काढण्यात आली। अक्कलकोट रोड परिसरातील पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या बोंबड्याल मंगल कार्यालयात अक्षय तृतीयेच्या गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडला। यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सचिव संतोष सोमा, माजी महापौर तथा पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी अध्यक्ष महेश कोठे, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त रामकृष्ण कोंड्याल, श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती। विवाहानंतर वधूवरांकडील पाहुण्यांना भोजन देण्यात आलं। पद्मशाली युवक संघटनेतर्फे गेल्या 40 वर्षांपासून मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो। येवती तलावातून मोहोळ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 44 कोटी रुपयांची मंजुरी मार्च 2024 मध्ये योजनेला मिळाली होती। मंजुरी मिळाल्यानंतर फक्त 1.5 महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली। सध्या 30% काम पूर्ण झालं आहे। काम युद्धपातळीवर सुरू असून वर्षाअखेर पाणी कुरुल रोड WTP वर येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी डॉक्टर योगेश डोके यांनी दिली। सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आर्टिफिशियल झाड लावण्यात आले होते। यामध्ये सोलर पॅनल, वायफाय कॅमेरा आणि घड्याळ आहे। मात्र सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल OPD लगत 2 ते 3 महिन्यापूर्वीच लावलेल्या या आर्टिफिशियल झाडाची अवस्था पाहिली असता ते तुटून खाली पडलं आहे। या लावण्यात आलेल्या आर्टिफिशियल झाडांचा रुग्णांना आणि नातेवाईकांना कुठलाच फायदा झालेला नाही। इतकंच नव्हे तर त्या एका झाडाची किंमत 8 लाख रुपये असल्याचं माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी सांगितलं। याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब लक्ष घालून चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी बाबा मिस्त्री यांनी केली आहे। जुळे सोलापूर येथील श्रीशैल हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं जुळे सोलापूर मध्यवर्ती बसव जन्मोत्सव महामंडळ सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील बसव जन्मोत्सव जल्लोषमय वातावरणात सोहम प्लाझा शिवबसव चौक इथं संपन्न झाला। यावेळी जुळे सोलापुरातील ज्येष्ठ समाजसेविका निर्मला शितोळे, सुरेखा पडसलगी, सुवर्णा माने, पल्लवी हजारे, सुचित्रा थळंगे, उद्योजक विकास तंबाके, हडपत समाजाचे अध्यक्ष पंडित येळगे, संगेश वट्टे, चंद्रकांत चोळके, बिळेनिसित बिराजदार, विश्वनाथ आमने, ॲडव्होकेट राजशेखर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। AIMIM पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोलापूर शहर जिल्हा MIM पक्षाचे अध्यक्ष फारुख शाब्दी हे दौऱ्यावर आहेत। त्यांनी छत्रपती संभाजीनगर, किशनगंज आणि हैदराबाद या ठिकाणी सभा घेत आपल्या भाषणांनी सभा गाजवल्या। तिन्ही लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारार्थ होम टू होम कॉर्नर बैठक आणि भव्य सभांच्या माध्यमातून त्यांनी उमेदवारांचा प्रचार प्रसार करत त्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं। फारुख शाब्दी यांनी MIMचे उमेदवार इम्तियाज जलील, हैदराबाद येथील असोद्दीन ओवेसी आणि किशनगंज येथील इमाम साहब यांच्या प्रचारार्थ भव्य सभा घेत तिन्ही लोकसभा मतदारसंघात आम्हीच जिंकू असा विश्वास व्यक्त केला। श्री महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत महाकाल प्रतिष्ठान मंडळाच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत महावितरण कंपनीच्या वायरिंग आडव्या येत असल्यानं एक तरुण त्या वायरी जीव धोक्यात घालून बाजूला करत होता।
हे पूर्णपणे चुकीचं आणि धोकादायक आहे। मंडळांनी त्यांचं डेकोरेशन रस्त्याची परिस्थिती पाहून करावेत। काही तासाच्या मिरवणुकीसाठी जीव धोक्यात घालणं कितपत योग्य आहे? यातून काही मोठी दुर्घटना घडली असती तर याला कोण जबाबदार हा प्रश्न उपस्थित होत असून महावितरणने वीज पुरवठा बंद केला होता, अन्यथा शॉक लागण्याची शक्यता होती। यातून जीवितहानी देखील होण्याची शक्यता होती। दरम्यान मिरवणूक काढताना मंडळांनी महावितरणच्या वायरचा अंदाज घेऊन देखावे करण्याची गरज असून प्रशासनाने देखील याची काळजी घ्यावी असं नागरिकांमधून बोललं जात आहे।